या ठिकाणी नक्कीच सुरू आहे. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस अगदी थाटामाटात या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडला. खर तर भारतीय जनता पार्टी च्या मार्फत नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय दिनेशजी रसाल साहेबांची ही संकल्पना असणारी स्पर्धा प्रेक्षकांच्या मात्र भेटीला येते. पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफ रिजन मध्ये अगदी सुरेख झेल नितेश भोईर याने पकडला आणि पहिला हादरा नीतू 11 हेदवली संघाला लागला गेलाय. वैभव थेर उर्फ मोठ्या नक्कीच चांगली गोलंदाजी करण्यामध्ये यशस्वी होणार का? पुढील चेंडू अगदी फुलर लेनचा चेंडू पडल्यानंतर वेगवान चेंडू पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना यष्ट्यांच्या मागे आपण शांताराम कोलंबे. खरं तर मागील 2 वर्षामध्ये शांताराम मात्र संघामध्ये दिसला नाही, परंतु या वर्षापासून एक यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये चांदई संघाला आता मात्र नक्कीच पंच आमच्याकडे बोलतायत. दिशाहीन गोलंदाजी पंच सुदाम सर आपण पाहतोय. चार षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना गोलंदाज वैभवला आपण पाहतोय. पुढील चेंडू सुरेख चेंडू निर्धाव चेंडू. शॉर्ट पिच चेंडू त्याला पूल केलाय. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये जातोय. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. या षटकातील आपण पाहतोय अंतिम चेंडू. धावफलकावरती धावा 6 धावा. पॉवर प्लेचं अगदी सुरेख षटक हाताळत असताना गोलंदाज वैभव थेरला आपण पाहतोय. सुंदर फटका लॉंग ऑन रिझर्व मध्ये खेळून काढलाय प्रसादने. एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण मंगेश करत असताना आणि पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी होतीये. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा गोलंदाज आपण पाहतोय वैभव थेरने खर्च केल्यात. नीतू 11 हेदवली विपक्षात आपण पाहतोय श्री 11 चांदई. वैभव थेरचं पहिलं षटक आपण पाहिलं. 7 धावांचं अवघं हे षटक होतं. पुढील गोलंदाज चांदई संघाकडून चिराग येत आहेत. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी वैभवने साकारली आहे त्याच प्रकारची गोलंदाजी मात्र साकारावी लागेल चिराग्याला. कारण की प्रसाद याचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये जी तुफान फलंदाजी त्याने केली होती त्याच फलंदाजीची गरज मात्र हेदवली संघाला आता असेल. पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर. पंच
अगदी स्टायलिश पंच म्हणून नक्कीच त्यांची ओळख आहे असे सुदाम सर मात्र या ठिकाणी नक्कीच आमच्याकडे बोलतायत आणि वाईट स्वरूपाची घोषणा करत असताना नक्कीच आम्ही थोडीशी क्षमा मागतोय कारण की ॲडव्होकेट सुदाम सर मात्र पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. पुढील चेंडू सुंदर चेंडू नक्कीच पडल्यानंतर अगदी सरळ रेषेमध्ये जाणारा पाहायला मिळाला. नक्कीच प्रत्येक सामन्यासाठी आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक दिनेशजी रसाल यांच्या मार्फत नक्कीच पारितोषिक लागलं गेलंय. प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी 3,000, प्रत्येक चौकार हॅट्रिकसाठी 3,000, प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी 3,000 अशा प्रकारचं पारितोषिक मात्र लागलं गेलंय. नक्कीच नक्कीच पंचांचा डिसिजन येतो या ठिकाणी. वाईट चेंडू आहे. या षटकामधील फक्त एक चेंडू आता मात्र झालाय कारण की 2 वाईट चेंडू चिरागने मात्र हाताळलेत. पुढील चेंडू प्रसादसाठी शफल होऊन मारण्याचा प्रयत्न परंतु अगदी ओळखलं होतं गोलंदाज चिरागने. जसा फलंदाज सफल झाला त्यानंतर गतीवरती नियंत्रण मिळवत असताना आणि टप्पा थोडासा शॉर्ट पिच ठेवत असताना आपण चिरागला पाहिलं आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी करत असताना आता मात्र पुन्हा एकदा थोडासा ऑफ ब्रेक चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलन घेत असताना पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकतोय गोलंदाज चिराग. पहिल्या षटकामध्ये वैभवने ज्यावेळी 7 धावा खर्च केल्या आणि त्याच्याच पाऊलावरती पाऊल ठेवून चांगली कामगिरी करत असताना या ठिकाणी आपण चिराग याला पाहतोय चांदई संघासाठी. रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु हुशार गोलंदाजी आपण पाहतोय सातत्याने. प्रत्येक चेंडू मात्र या ठिकाणी फलंदाजाला पाहून अगदी गतीवरती नियंत्रण मिळवत असताना गोलंदाज आपण चिरागला पाहतोय आणि या षटकामध्ये त्याने तब्बल 4 चेंडू निर्धाव टाकलेत. पुढील चेंडू अगदी पुढ्यात दिलाय. याचा मात्र नक्कीच खरपूस समाचार घेत असताना मिड विकेटच्या दिशेने ठोकलाय खणखणीत तसा षटकार. जसे फटके होते त्याच प्रकारचा हा फटका पाहायला मिळाला. अशाच फटक्यांची नितांत गरज असेल ती नीतू 11 हेदवली संघाला. 15 धावा फलकावरती लागल्यात. अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईट चेंडूची घोषणा करत असताना पंच आपणास पाहायला मिळत आहेत. अगदी उचली घेणारा चेंडू आपणास पाहायला मिळाला. पुढील चेंडू अंतिम चेंडू आणि त्याला मात्र भिरकावून दिलाय. मिड विकेट सीमा रेषा पार खणखणी तसा षटकार. धावा अशाच प्रकारच्या फलंदाजाची गरज असेल ती नीतू 11 हेदवली संघाला आणि ती फलंदाजी मात्र सातत्याने दाखवतोय तो प्रसाद. हा फलंदाज मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा प्रसादने मिळवला होता आणि या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी तो करतोय. यापुढील सामना वंजारपाडा बी प्लस विपक्षात
वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंथरडवर रेडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की मध्यंतराला आपण टॉस करणार आहोत, तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी यायचं आहे नाणेफेकीसाठी. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू बॅटची कडा आणि शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये झेल पकडलाय. चांगला झेल. विजय मात्र माघारी परततोय. नक्कीच नक्कीच ज्याप्रमाणे विजयमध्ये जी क्षमता आहे, मोठी फटकेबाजी तो करू शकतो, परंतु या सामन्यामध्ये पूर्णपणे निराश केलंय मी तर म्हणेल. 5 चेंडू 5 धावांवरती तो बाद झालाय. फार कमी वेळेला आपण पाहतोय की विजयने अशी प्रकारची फलंदाजी केली आहे. 5 चेंडू 10-15 धावा त्याच्या नेहमी सातत्याने असतात, परंतु या ठिकाणी या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 5 चेंडूवरती तो 5 धावा करू शकलाय. म्हणजे चांदई संघाने विजयला मात्र रोखण्यात त्याला यश आलंय. आता मात्र सुजित येत आहेत फलंदाजी मार्कवर. प्रसाद आणि सुजित. प्रसाद मात्र चांगली कानमंत्र देत असताना, कारण की प्रसादच्या बॅटमधून धावांचा डोंगर या ठिकाणी सातत्याने उभा राहिलाय. नक्कीच आपण पाहिलंय, कारण की पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा प्रसादने चांगली फलंदाजी केली आणि या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. मंगेशचा पुढील चेंडू चांगला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये. रोशन मात्र कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. चांगला झेल या ठिकाणी पकडतोय आणि बॅक टू बॅक दुसरा हादरा बसतोय तो नीतू 11 हेदवली संघाला. करते दिनेशजी रसाल साहेबांकडून प्रत्येक षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. खरं तर आपण पाहिलं मागच्या सामन्यामध्ये नेरल खांडा संघाच्या शशिकांत याने षटकार हॅट्रिक लगावली आणि त्याचं पारितोषिक सुद्धा 3,000 रुपयाचं मिळवलं ते शशिकांत याला, आणि सन्मानित सुद्धा करण्यात आलं जे दिनेशजी रसाल साहेबांनी. सुरेख चेंडू, दर्जेदार फटका, पॉइंट रिझन मध्ये खेळून काढलाय चेंडू. गोलीच्या वेगाने सरसावतोय. क्षेत्ररक्षण चांगलं करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडूला सोबत घेऊन क्षेत्ररक्षक सीमारेषा बाहेर जातोय आणि 4 धावा मिळत आहेत त्या हेदवली संघाला. चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती गडी प्राप्त केला. डॉट चेंडू काढला आणि चौथ्या चेंडूवरती चौकार लगावतोय फलंदाज सुमित. प्रसाद मात्र या षटकामध्ये आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाहीये. प्रसादच्या फलंदाजीचा विचार केला तर 7 चेंडू आणि 13 धावांवरती तो खेळतोय. या षटकातील अंतिम चेंडू मंगेशचा सामना करणार सुमित. शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय प्रगतीपथावरती असताना. आतापर्यंत आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा 27 धावा लागल्यात. या षटकातील अंतिम चेंडू. प्रसादला मात्र शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक मिळाली आहे.
प्रसाद आल्या आल्या षटकारांची हॅट्रिक लगावतो की काय, कारण की मागच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी त्यांनी केली होती आणि नक्कीच या ठिकाणी सुद्धा या षटकाच्या अंतिम चेंडूवरती षटकार लगावतोय. नक्कीच या स्पर्धेला शुभेच्छा भेट देण्यासाठी आमचे मान्यवर रामदासजी घरत साहेब, तसेच सचिनजी मस्कर साहेब, दशरथजी वेहले साहेब, संभाजी वेहले साहेब आणि संदीपजी पालांडे साहेब या पाचही मान्यवरांचं नक्कीच या मंचावरती आगमन होत आहे. पहिल्या सत्रातील अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर उमाजी येतोय. खूप चांगली फलंदाजी प्रसाद करत असताना पहिला चेंडू आपण पाहिला तर या ठिकाणी आपण पाहतोय गडी जरूर बाद झालाय, परंतु कोणता फलंदाज बाद आहे? सुमितच बाद असेल कदाचित दोन्ही एंडला, परंतु स्ट्राईक एंडला बाद झालाय की नॉन स्ट्राईक एंडला बाद झालाय ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आमच्या या नमोचषकासाठी सदिच्छा भेट देण्यासाठी आमच्या मंचावरती उपस्थित मान्यवर रामदासजी घरत साहेब, तसेच सचिनजी मस्कर साहेब, दशरथजी वेहले साहेब, संभाजी वेहले साहेब आणि संदीपजी पालांडे साहेब या पाचही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद आहे, म्हणजे प्रसाद स्ट्राईक एंडवरती असेल. नवीन फलंदाज रुपेशला आपण पाहतोय जो नॉन स्ट्राईक एंडवरती असेल. प्रसाद साठी सुरेख चेंडू आपण पाहतोय. उमाजी मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा उमाजी सज्ज. फुलटॉस चेंडू मात्र मोठा फटक्यामध्ये परावर्तित करू शकला नाही. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते, परंतु तिसरी धाव घेत नाहीये, कारण की प्रसादला मात्र ये उर्वरित चेंडू आपण पाहतोय नक्कीच खेळणं गरजेचं असेल. एक मोठी धावसंख्याला जर उच्चांक गाठायचे तर प्रसादला मात्र हे 3 चेंडू खूप निर्णायक असतील. आतापर्यंत धावफलकावरती धावा 35 धावा, एक सन्मानजनक स्कोर मात्र नक्कीच उभारलाय. पहिला सामना आपण पाहिला या स्पर्धेतील अगदी लो स्कोरिंग सामना होता. असं वाटले होते की सगळे सामने लो स्कोरिंग होतील, परंतु मागील जो सामना आपण पाहिला तब्बल
मागच्या सामन्यामध्ये 61 धावांचा पाडला अगदी सहजरित्या वंजारपाडा संघाने केला. म्हणजे या स्पर्धेमध्ये नक्कीच धावसंख्या ही मोठ्या उभारता येईल. फुलटा चेंडू मिडिकल रिजन मध्ये खेळून काढलाय आणि वन बाउन्स सीमारेषा पार जातोय. या षटकातील 5व्या चेंडूवरती चौकार लगावला जातोय तो प्रसादच्या बॅटमधून. एकाकी झुंज या ठिकाणी प्रसाद मात्र देत असताना 39 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम चेंडूचा खेळ नक्कीच बाकी असेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर प्रसादने 12 चेंडू 25 धावांवरती वैयक्तिक तो खेळतोय. उमाजीचा अंतिम चेंडू या पहिल्या सत्रातील धावफलकावरती धावा 39 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू खूप निर्णायक चेंडू असेल. लोअर फुलटॉस चेंडू खेळून काढलाय पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये. नितेश चांगलं क्षेत्ररक्षण करतो. एकदा पूर्ण दुसरी धाव घेत असताना दुसरी धाव सुद्धा वेगाने पूर्ण केले, परंतु तिसरी धाव मिळणार नाहीये. तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होत आहेत आणि 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा 41 लगावल्यात आणि विजयासाठी मात्र 42 धावांची गरज असेल. वंजारपाडा संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय.
दुसऱ्या सत्राला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू आपण पाहिला तर 2 धावा प्राप्त केल्या, त्यानंतर दुसऱ्या चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव, आणि या तिसऱ्या चेंडूवरती 3 धावा अर्जित केल्यात. 42 धावांचा पाठलाग करताना चांदई संघाची सलामीची जोडी शांताराम आणि मंगेशला आपण पाहतोय. यापुढील सामना आरोही 11 वंजारपाडा बी प्लस आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंथरड वरेडी. या दोन संघादरम्यान पुढील सामना असणार आहे. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय आरोही 11 वंजारपाडा बी प्लस संघाने नक्कीच घेतलाय. पुढील सुरेख चेंडू, तितकाच दर्जेदार फटका मंगेशच्या बॅट मधून आपण पाहतोय. पॉइंट रिजन मध्ये हा दणदणीत असा चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती लागल्यात. नक्कीच या षटकाच्या समाप्तीनंतर आपण आमच्या मंचावरती उपस्थित मान्यवरांचा सत्कार आपण नक्कीच करणार आहोत. अगदी या नमोचषकासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे मान्यवर, या मान्यवरांचा सत्कार आपण थोड्याच वेळात या मंचावरती करणार आहोत. पुढील चेंडू, दर्जेदार चेंडू, अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. प्रसादने मात्र ओळखलंय की या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावांचं षटक हाताळणं खूप गरजेचं आहे नीतू 11 हेदवली संघासाठी, आणि ती कामगिरी मात्र आतापर्यंत 5 चेंडूवरती त्यांनी केली आहे आणि 9 धावांवरती थांबून ठेवलंय ते चांदई संघाला. शेवटचा चेंडू, पुढील चेंडू अगदी समोर दिलाय, त्यावरती प्रति हल्ला, चेंडू लॉंग ऑन, सीमा रेषा पार, षटकार. नक्कीच आपण मंचावरती उपस्थित मान्यवरांच्या सत्काराकडे बोलतोय. आमच्या या मंचावरती उपस्थित आमचे मान्यवर रामदासजी घरत साहेबांचा सत्कार करण्यात यावा नक्कीच अशी मी विनंती करतोय दिनेशजी रसाल साहेबांना. आमच्या मंचावरती रामदासजी घरत साहेबांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. तसेच यापुढील आमचे मान्यवर सचिनजी मस्कर साहेब यांचा सुद्धा सन्मान करण्याची मी विनंती करतोय. सुंदर चेंडू, दर्जेदार फटका, चेंडू लॉंग ऑन, सीमा रेषा पार, षटकार. आमच्या मंचावरती सचिनजी मस्कर साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. तसेच यापुढील सन्मान मूर्ती दशरथजी वेले साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. कदाचित यष्टीरक्षका घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी 22 स्वरूपाच्या पूर्ण केल्या गेल्यात. दशरथजी वेले साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. यापुढील सन्मान मूर्ती आमचे पंच आमच्याकडे बोलतायत. अतिरिक्त स्वेर चेंडू पाहायला मिळतोय. पुढील सन्मान मूर्ती संभाजी वेले साहेब. तसेच यापुढील सन्मान मूर्ती आमचे संदीपजी पालांडे साहेब यांना सुद्धा विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज मात्र रामदास याला आपण पाहतोय, आणि अशा प्रकारचे तुम्ही चेंडू टाकाल तर शांताराम मात्र नक्कीच चेंडू सोडणार नाहीये आणि चेंडू मात्र जातोय. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहणे गरजेचे असेल.
नक्कीच चौकार की षटकार हे पाहणं सुद्धा गरजेचं असेल, कारण की या सामन्यामध्ये एक एक धाव खूप मोलाची असेल ती चांदई संघाला. अगदी शॉर्ट पिच चेंडू आपणास पाहायला मिळाला, चेंडू भिरकावून दिलाय. आणि नक्कीच षटकार येतोय. या 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. आपण पाहतोय 30 धावा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू गली रिजन मध्ये खेळून काढलाय. तत्पूर्वी 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. सुंदर फलंदाजी शांताराम करतोय, कारण की पहिल्या सामन्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेला शांताराम या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 19 वैयक्तिक धावसंख्या होती तो खेळतोय. 32 धावा धावफलकावरती लागलेत आणि या षटकातील एक चेंडूचा उर्वरित खेळ बाकी असेल आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. बॅटची कडा घेऊन चांगलं क्षेत्ररक्षण गलीमध्ये केलं जात आहे आणि झेल बाद स्वरूपाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली जाते. येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. पहिल्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी नीतू इलेव्हन हेदवली संघाने केली होती ती मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळाली नाहीये. कारण की आपण पाहिलं तर धोत्रे सारख्या बलाढ्य संघाला त्यांनी अवघ्या 21 धोत्रे सारख्या बलाढ्य संघाला अवघ्या 22 धावांवरती त्यांना रोखण्यात यश आलं होतं. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. अशाच प्रकारच्या चेंडूची नितांत गरज आहे हेदवली संघाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. नक्कीच नक्कीच पंचांकडे दाद जरूर मागितले की थर्ड अंपायर घ्यावा, कारण की फेअर डिलिव्हरी चांगला निर्णय पंचांचा आपणास पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. उंच हवेमध्ये झेल होण्याची शक्यता, झेल सुटली आहे आणि 2 धावा.
नो चेंडू आहे. पुढील चेंडू फ्री हिटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा फटका नक्कीच अर्जित करू शकला नाहीये. सुरेख गोलंदाजी करतोय आतापर्यंत. या षटकामध्ये आपण 9 चेंडू वगळता अवघ्या 3 धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. अजूनही विजयासाठी 7 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. झेलबादची संधी आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय. चौकार प्राप्त केला जातोय. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतोय. आपण पाहिलं तर 39 वरती. विजयासाठी मात्र 3 धावांची गरज. येणारे 8 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. जी झुंज खरं तर हेदोली संघाने द्यायला पाहिजे होती ती आतापर्यंत त्यांच्या मार्फत दिसली नाहीये मी तर म्हणेल. कारण की एक चांगली धावसंख्या उभारली होती, परंतु पहिल्या 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी चांदई संघाकडून पाहायला मिळाली. त्या कारणास्तव विजयाचं समीकरण आपणास पाहायला मिळतं ते 7 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. मागच्या सामन्यामध्ये प्रथम फेरीमध्ये चांगली फलंदाजी करणारा आतिश कोलंबे मात्र फलंदाजीसाठी येतोय, ज्याने वैयक्तिक 7 चेंडू 23 धावा जमवल्या होत्या आणि सामनावीराचा किताब पटकावला होता. तो मात्र नक्कीच स्ट्राईक एंडवरती असेल आणि 7 चेंडू 3 धावांची गरज आहे. कित्येक सामने आपण पाहिलेत की एका षटकामध्ये 3 धावा 4 धावांची गरज असताना गोलंदाजाने सामने जिंकून दिलेत. परंतु ते पाहायला मिळणार का? क्षेत्ररक्षक आणि चेंडू मात्र नक्की त्याच्या आवाक्याच्या बाहेर. षटकार अर्जित केला जातोय. विजयी षटकार. श्री 11 चांदई संघ नक्कीच या ठिकाणी 2 सामने जिंकून आजच्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. तर पुढील सामन्यासाठी सज्ज राहायचंय. आरोही 11 वंजारपाडा B+ आणि त्यांच्या विपक्षात वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंथरट वरेडी संघ.